साक्रीतील आदर्श नगरात बुद्ध पौर्णिमा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा त्रिवेणी संगम। बुद्ध पौर्णिमा महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन अशा तीनही महत्त्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधून आज आदर्श नगर बुद्ध विहार परिसर साक्री येथे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक त्रिशरण आणि पंचशील ग्रहणाने झाली। यावेळी उपस्थित उपासकांनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूच्या मूर्तींवर पुष्पवृष्टी करत विनम्र अभिवादन केले। बुद्धांच्या शांती, करुणा आणि अहिंसेच्या शिकवणीचे यावेळी स्मरण करण्यात आले। या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर कैलास वाघ यांनी बुद्धांच्या विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली। ते म्हणाले की आजच्या अशांत काळात बुद्धांचा शांतीचा मार्गच जगाला योग्य दिशा देऊ शकतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या विचारामुळेच समाज प्रगतीकडे वाटचाल करत आहे। यावेळी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कष्टकरी वर्गाच्या योगदानाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली आणि कामगारांच्या हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभा आणि आरपीआय यांच्या संयुक्त विद्यमाने या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला आरपीआयचे अध्यक्ष कमलाकर मोहिते, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र सामुद्रे धम्मगुरू डीएम मोहिते यांच्यासह अनिल मगर, नाना वाघ, प्रवीण सोनवणे, दिलीप सूर्यवंशी, मच्छिंद्र वाघ, बच्छाव सर, हेमंत वाघ, जितू पिंपळे, कमलेश मोहिते, सुभाष मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले। भगवान बुद्धांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवलेला आहे। करुणा आणि अहिंसेचे पुजारी म्हणून भगवान बुद्धांकडे बघितलं जातं। आजही भगवान बुद्धांचा संदेश संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवतो। त्यांनी फक्त शांतीचाच मार्ग दिला नाही, तर पूर्ण विश्वाला मानवतेचा मार्गही दाखवलेला आहे। या पृथ्वी तलावर जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा समान आहे। या समानतेची वागणूक प्रथमतःच भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये करून दिलेली आहे।